गोम हा एक लांबसर, बारीक आणि अनेक पाय असलेला प्राणी आहे. गोमला इंग्रजीत सेंटिपीड म्हणतात. त्याचे वैज्ञानिक नाव चिलोपोडा आहे. गोम हा कीटक नसतो, तो आर्थ्रोपॉड प्रकारातील प्राणी आहे. मराठी व हिंदीमध्ये त्याला षटपदी म्हणतात, म्हणजे 100 पाय असलेला. पण सगळ्या गोमांना खरंच 100 पाय नसतात. काहींना 30 तर काहींना 350 पाय सुद्धा असतात. गोमचा शरीर लांबसर, सपाट आणि खंडात विभागलेला असतो. प्रत्येक खंडात एक जोडी पाय असते. गोम वेगवेगळ्या रंगात दिसतो, जसे पिवळा, नारिंगी, लालसर, तपकिरी किंवा हिरवट. त्यांचे शरीर रंगीत असले तरी तो धोकादायक असू शकतो. गोम ओलसर, अंधाऱ्या ठिकाणी राहत असतो. तो जमिनीखाली, दगडाखाली, सडलेल्या पानांमध्ये किंवा लाकडात लपून बसतो. गोम जंगलात, बागेत, गुहांमध्ये किंवा घराच्या कोपऱ्यात सुद्धा दिसतो. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांमध्ये गोम आढळतो. पावसाळ्यात गोम जास्त बाहेर येतो. गोम निशाचर असतो, म्हणजे तो रात्री जागा आणि सकाळी झोपलेला असतो. गोम मांसाहारी आहे. तो लहान कीटक, झुरळ, कोळी, अळ्या हे खातो. भक्षक पकडताना गोम विषाचा वापर करतो. त्याच्या डोक्याजवळ विष सोडणारी तीक्ष्ण नखे असतात. गोमचे डोळे दुर्बल असतात, म्हणून तो स्पर्श आणि वासावर अवलंबून असतो. त्याच्याकडे अँटेना असतात, जे त्याला वाट शोधायला मदत करतात. गोम वेगाने पळतो. काही गोम 1 सेकंदात 0.4 मीटर पर्यंत धावू शकतात. तो पोहू शकतो, पण तो पोहण्यात खूप चांगला नाही. जगभरात गोमच्या 3000हून अधिक जाती आहेत. मादी गोम एका वेळेस 15 ते 60 अंडी देते. अंडी अंधाऱ्या, सुरक्षित जागी दिली जातात. बाळ गोम सुरुवातीला फिकट पांढरे किंवा गुलाबी असतात. मोठं होताना त्यांचे रंग आणि पाय वाढतात. गोम वितळून वाढतो, म्हणजे जुनी त्वचा टाकून देतो. आई गोम कधी कधी आपल्या अंडी आणि बाळांचे रक्षण करते. गोम 1 ते 6 वर्षांपर्यंत जगतो. त्याच्या जातीवर अवलंबून असते. काही मोठे गोम 30 सेंटीमीटर लांब आणि 100 ग्रॅम वजनाचे होऊ शकतात. सर्वसामान्य गोमचं वजन 1 ते 50 ग्रॅम पर्यंत असते. गोमला पंख नसतात आणि तो उडू शकत नाही. गोमचा चावा त्रासदायक असतो, पण बहुतेक वेळा जीवघेणा नसतो. गोम चावल्यास लालसरपणा, सूज, वेदना होऊ शकतात. गोमच्या विषामुळे काही लोकांना श्वास घेणं कठीण जाऊ शकतं. काही वेळा गोम अंधारात कानात शिरतो, जे खूप त्रासदायक असू शकतं. कानात शिरल्यास मिठाच्या पाण्याचे 2 थेंब टाकल्यास तो मरतो. गोम चावल्यास त्या भागाला थंड पाण्याने धुवा. बर्फ लावल्याने सूज आणि वेदना कमी होतात. वेदनाशामक गोळी किंवा औषध घ्या. गंभीर लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा. हळद, मीठ, तुपाचा लेप हे लावल्याने आराम मिळतो. गोम शेतीसाठी वापरला जात नाही, पण तो निसर्गाचा स्वच्छक आहे. गोम हानिकारक कीटक खातो, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखतो. पक्षी, बेडूक, सरडे आणि काही प्राणी गोम खातात. काही आदिवासी गोम औषध म्हणून वापरतात. गोम चपळता, गुप्तता आणि आश्चर्याचे प्रतीक मानले जातात. काही लोकांच्या मते घरात गोम दिसणे धन आणि समृद्धीचे लक्षण आहे. हे संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे आगमन दर्शवते. गोम दिसणे काही चांगली बातमी किंवा नवीन संधीचे संकेत असू शकते.